दंडवत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। महानुभाव पंथाची काशी अशी ओळख असलेले रिद्धपूर हे गाव अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये आहे। चांदूर बाजार पासून अवघ्या 5 किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे। माहिमभट यांनी मराठी भाषेतील पहिला आद्य ग्रंथ लीळाचरित्र याची रचना सुद्धा इथेच केली होती। श्री गोविंद प्रभू यांनी येथे 1400 वर्ष वास्तव्य केले होते असे म्हटले जाते आणि या काळात त्यांनी अनेक लीळा केल्या होत्या। त्यातीलच एक संदर्भ म्हणजे इथली सासू सुनेची विहीर। कथेला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही जर मी जिज्ञासा या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर त्याआधी मी जिज्ञासा या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आजपासून सुमारे 850 वर्षापूर्वी श्री गोविंद प्रभू यांनी सांगितलेल्या ठिकाणी रिद्धपूर येथील नागरिक केशव नाईक यांनी ही विहीर खोदण्यास सुरुवात केली होती। मात्र ती पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर पुढील बांधकाम त्यांच्या मुलाने पूर्ण केले। वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ही विहीर काळीव काता दगडात बांधलेली आहे। या विहिरीवर सर्व गाव पाणी भरत असे, पण या विहिरीचे मालक केशव नाईक यांची पत्नी आपल्या सुनेस विहिरीवर पाणी भरू देत नसे। सुनेने ही तक्रार गोविंद प्रभू यांच्याकडे केली। प्रभूंनी त्यावर मार्ग काढण्यासाठी विहिरीमध्ये भिंत बांधून चौरस अशी एक स्वतंत्र विहिरी सुनेस करून दिली। त्यावरूनच या विहिरीचे नाव पुढे सासू सुनेची विहीर असे प्रचलित झाले। सध्या मात्र तुडुंब भरलेल्या पाण्यामुळे आपल्याला या विहिरीमध्ये असलेली सुनेची स्वतंत्र अशी विहीर दिसू शकत नाही आहे। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच मी जिज्ञासा या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा।